आताच्या घडीची सर्वात नांदेडवरनं प्रायव्हेट फ्लाईट गेली, ही खासदार जे आता घेतले ना सहा आमचे नेले ना, त्याच्यासाठी किती प्रायव्हेट विमानं वापरली गेली. इंधनाचा तेव्हा रास नाही झाला. हा इमर्जन्सी. हे रेकॉर्डर घ्या, हे रेकॉर्डर घ्या. इमर्जन्सी मंत्री महोदयांचं उत्तर की इमर्जन्सी होती. हा मंत्री महोदयांना इमर्जन्सी होती हे मान्य आहे मला. मंत्री महोदयांची घाई पण मी समजू शकतो. मंत्री महोदयांना त्याची गरज पण मला माहिती आहे. मला त्या राजकारणात जायचं नाही, तर खरं म्हणजे त्या राजकारणावर बोलायला गेलो तर अर्धा तास अजून बोलू शकतो. परंतु ज्या वेळेला पंतप्रधान एखाद्या वेळेला आवाहन करतायत आणि सांगतायत कमी तेलाचा वापर करा, आणि इकडे खासदारांना पळवण्यासाठी इंधनाचा वारेमाप वापर केला जातोय, म्हणजे स्वतःच्या पंतप्रधानांचाच अवमान कशा पद्धतीने केला जातोय एवढंच मला सांगायचंय. आणि आज काय झालंय की तेलाच्या किमती वाढल्यात आणि दारूची किंमत कमी झाली आहे. हडपसरमध्ये स्वस्त दारू पिऊन लोक मेली आहेत. पूर्वी एक म्हण होती की क्या रे सरकार तेरा खेल, सस्ती दारू महंगा तेल. हा हा मग आता तिथे फक्त नाव बदला. मी वाटच बघत होतो तुम्ही कधी बोलताय. आता फक्त तिकडे नाव बदला आणि तीच व्याख्या परत घ्या. आता कोणाचं टाकू नाव, मोदी साहेबांचं टाकू का देवाभाऊंचं टाकू? हा दारू स्वस्त नाहीये. पुण्यामध्ये जे मेले ते काय उच्च प्रतीची दारू पेन मेले? नाही नाही, आता प्रश्न तोच आहे. पुण्यामध्ये मेले ते कोण मेले? पुण्यामध्ये जे दारू पिऊन मेले ते काय महागाची स्कॉच पिऊन मेले काय? ती दारू स्वस्त आहे म्हणून मेले. ती दारू स्वस्त मिळते म्हणून अशा पद्धतीचे स्वस्त दारू जिथे मिळते ती पिऊन लोक मरतायत आणि तेलाच्या किमती महाग झाल्या आहेत. मी तुम्हाला तिन्ही गटामध्ये ज्या गटामध्ये आपलं शहरी, मध्यम शहरी आणि ग्रामीण तिन्ही भागाचा माझ्याकडे स्टॅटिस्टिकल रिपोर्ट आहे. मी तो खरं त्या ते वाचून दाखवण्यामध्ये मला काय फार इंटरेस्ट नाही. त्याचं कारण असं आहे की मंत्री महोदयांनी ज्या वेळेला मला सांगितलं की आम्ही इमर्जन्सी म्हणून अशा पद्धतीचा वापर केला तेलाचा, आता त्यांच्यासमोर मी अजून काय बोलू? कारण त्यांचे विचारच एवढे महान आहेत की खासदार पळवण्यासाठी तेल वापरतायत आणि त्याला इमर्जन्सी म्हणतायत. तर आता ह्या स्टॅटिस्टिकचं मी काय करू? हे स्टॅटिस्टिक मी जर वापरलं, जागतिक स्टॅटिस्टिक देऊन काय करू? स्टॅटिस्टिक डे आज, म्हणूनच आज माझ्या हातात स्टॅटिस्टिक आहे. पण जर मी जर स्टॅटिस्टिक आता तुमच्या समोर वाचलं तर पुन्हा मग दुसरी घोषणा मला द्यावी लागेल जी त्यावेळेला द्यावी लागत होती. त्याच्यामध्ये फक्त नाव बदलून परत वापरावी लागेल. माझ्या समोर प्रश्न असा आहे की महागाई जी महाराष्ट्रात आज वाढलेली आहे, जी महागाईच्या बाबतीमध्ये तुम्ही सगळ्या बाजूने कंपॅरेटिव्हली तुम्ही स्टेटमेंट बघत चला. ग्रामीण भागामधल्या राहणीमान काय परिस्थिती आहे? 7 ते 2012, 2012 ते 2017, 2017 ते 2022 त्यापैकी 19 आणि एकच सांगतो. आणि हे ज्या वेळेला होत होतं त्यावेळेला भारतीय जनता पक्ष आमच्या बरोबर होता. त्याच्यामुळे जर माझ्यावरचे आरोप जर करायचे असतील तर त्या आरोपामध्ये भारतीय जनता पक्ष देखील तेवढाच बरोबरचा माझा साथीदार आहे असं पण नाही. एकदा तुम्ही आमच्या बरोबर चौकीदार म्हणून बसले, आम्ही समजा लुटारू आहोत आणि तुम्ही चौकीदार आहात. चौकीदाराला पैसे दिल्याशिवाय माल बाहेर निघू शकतो? मग चौकीदार काय करत होता? मग चौकीदार भ्रष्टाचारामध्ये सहभाग होता असं समजायला हरकत नाही ना. माल बाहेर काढला असेल. आता त्यांनी जो विषय काढलेला आहे, काल 2च विषय काढले, मी जास्त विषयावरती बोलत नाही. त्यांनी सांगितलं उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट, आणि हे 5 लाख उंदीर गेले कुठे? नाताभाऊ बसलेत तिकडे. हे उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट 2016 मध्ये आलं. नाही थांबा 1 मिनिट. 2016 मध्ये हे उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट आलं आणि त्यावेळेला स्टँडिंग कमिटीने हे उंदीर मारायचं कॉन्ट्रॅक्ट पास केलं, ज्याच्यामध्ये सगळ्या कालविधी सगळी शीट असते त्याची नोटिंग ती बघून घेतली, सगळ्यांच्या सह्या आहेत. आता त्याच्यामध्ये नाताभाऊनी 2018 मध्ये ज्यावेळेला नाताभाऊ विधानसभेत होते खाली, त्यावेळेला त्यांनी प्रश्न विचारला की हे उंदीर एवढे मारले गेले कसे? 7 दिवसात 3 लाख उंदीर कसे मारले गेले? हा विषय काल त्यांनी काढला. त्याला माहित पण नाहीये की ते उंदीर कुठे गेले ते. काय ते उंदराच्या
निष्कासित करायचे, मारायचे, पद्धत काय असते, त्याचं टेंडर काय असतं, केवळ भाषण करायचं म्हणून करायचं नाही, तर त्याचे परिणाम देखील बघावे लागतात. त्यावेळेला नानाभाऊनी आरोप बीजेपीवरच केला होता. हा आरोप आमच्यावर नव्हता. त्याची प्रोसिडिंग काढा. आणि म्हणून माझं मत असं आहे की हे सगळं अभ्यास करून प्रसाद लाड्यांनी या सभागृहात बोलायला पाहिजे. आम्ही जर भ्रष्टाचार केला असेल तर तुम्ही आमचे बरोबरचे भागीदार होतात. आम्ही जर भ्रष्टाचार करत होते तर तुम्ही चौकीदार होतात. तर चौकीदार तुम्ही पार्टनर होतात आमचे. आणि 22 पर्यंत तुम्ही होतात. 22च्या नंतर प्रशासन होतं. मी तर मागणी केली होती या सभागृहामध्ये की 2005 पासून या मुंबई महानगरपालिकेमध्ये झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करा. आणि जे जे त्या वेळेला स्टँडिंग, समजा आम्ही भ्रष्टाचार केला असं पकडून चालू, जे भ्रष्टाचार करणारे महानगरपालिकेत प्रमुख लोक होते ते आता कोणाच्या मांडीवर जाऊन बसलेत आणि त्यांना काय घेतलं. तुम्ही एकदा एका बाजूने सांगता मैं खाऊंगा नहीं, खाने नहीं दूंगा, मैं नहीं खाऊंगा, दूसरे को खाने नहीं दूंगा, परंतु दुसरा खाणारा मांडीवर घेऊन बसलेला तुम्हाला चालतो. जनतेच्या प्रश्नावर या. नाही, जनतेच्याच प्रश्नावर आहे. स्टँडिंग कमिटी हा जनतेचा प्रश्न आहे. मंत्र्यांच्या रिप्लाय जे जे लोक स्टँडिंग कमिटीचे चेअरमॅन होते, ज्यांच्यावरती त्यांनी भ्रष्टाचाराचे आरोप केलेले आहेत, बघा राईट ऑफ रिप्लाय मध्ये या सभागृहामध्ये निर्माण झालेला संभ्रम दूर करणं राईट ऑफ रिप्लायचा भाग आहे. डिस्टर्ब करू नका. अनिलजी संपवा. दुखी आहे, सुखी